हाल केलाय त्यासाठी आपण त्याची आठवण करूया. This morning, my topic is Christ before the Christmas, or Christ before the Bethlehem, or Christ before his birth. आणि आज माझा जो विषय आहे तो आहे नाताळ पूर्वीचा ख्रिस्त आणि तो त्यावरती आज आपण मनन करणार आहोत. Before we learn about manger, Bethlehem, and his birth, we need to know who Christ is. आणि बऱ्याचदा आपल्याला जे बेथलेहेम हे गाव आहे तिथे काय झालं आणि काय घडलं हे जाणण्या अगोदर ख्रिस्त कोण आहे याची आपल्याला ओळख होणं फार महत्वाचं आहे. All those things are important, shepherds and magi, manger, but who Jesus Christ is before he came in the world, we should know that one. ते मेंढपाळ ते मागी लोक या सर्वांची तर आपल्याला ठाऊकच आहे. त्या गोष्टी देखील आहेत पण त्याही पलीकडे असलेली गोष्ट म्हणजे ख्रिस्त. People often approach Christmas believing that the story begins in the village of Bethlehem. आणि बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की नाताळाची सुरुवात किंवा ती त्याची गोष्ट बेथलेहेम गावापासून सुरू होते. And most of the Christians in the churches, they think that the beginning of Jesus is from the book of Matthew. आणि बऱ्याच लोकांना असा देखील त्याचा अर्थ आहे किंवा निष्कर्ष आहे की त्याची सुरुवात मत्तयाच्या पुस्तकापासून A होते. little boy, a little baby born in the manger. आणि एक लहान बालक एका गाईच्या गोठ्यामध्ये जन्म पावला. Yes, in one way that is truth. आणि एका गोष्टीने ते खरं आहे. In the Bethlehem, the humanity of Jesus Christ began, but as a second person of Trinity, Godhead, he was always existed. आणि बेथलेहेम या गावी ख्रिस्त मानवी स्वरूपात किंवा त्यांनी देह धारण केलं परंतु तो देवाच्या दुसऱ्या व्यक्तीप्रमाणे तो कायमच किंवा सदैव अस्तित्वात होता. The profound and glorious truth of Christmas is found not merely in the arrival of the infant, but in incomprehensible reality that eternal God came down on the earth. आणि म्हणून नाताळाचे खरे गंभीर आणि तेजस्वी सत्य आपण असंच म्हणू शकतो की ते एका बालकाच्या आगमनात नाही तर त्याच्या अगम्य आणि अद्भुत वास्तवात आहे आणि की तो देव अनंत देव स्वतः या पृथ्वीवरती जन्म पावला. So what we celebrate during this day, we celebrate the incarnation of the second person of Godhead. आणि म्हणून आपण काय बरं आनंद साजरा करतो तर देव स्वतः देह धारण करून या पृथ्वीवरती आला. If we are to truly grasp the Christmas and experience is deep and abiding joy, we must begin with Christ's eternity. आणि म्हणून नाताळाचा जो खरा अर्थ जर आपल्याला समजून घ्यायचा आहे तर आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की ख्रिस्त कशा प्रकारे या निर्मितीच्या अगोदर पासून आहे. If we need to have or experience deep and abiding joy, we should have understanding of his pre-existence. आणि म्हणून त्याने जो दिलेला जो आनंद आहे तो समजण्यासाठी आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की तो आधीपासूनच उपस्थित होता. And the word of God very clearly teaches in John chapter 1 verse 1 and Galatians chapter 4 verse 4. In the beginning was the word and the word was with God and the word was God. आणि आपल्याला ठाऊक आहे योहानाचा अध्याय पहिला अध्याय वचन 1 मध्ये काय म्हणतं आणि तशाच प्रकारे वचन 4 मध्ये काय म्हणतं तर आधीमध्ये वचन होतं वचन देवासोबत होतं आणि वचन देव होतं. And then Galatians chapter 4 says, when the fullness of the time had come, the one who was eternally God came into the world as a man. आणि गलती 4 काय म्हणतं तर वेळेच्या पूर्णतेला ते घडलं. He took the form of a servant to fulfill the Father's sovereign plan of redemption. आणि म्हणून त्याने दासाचं स्वरूप घेतलं जेणेकरून तो देवाची जी सुरुवातीपासूनची अद्भुत योजना होती ती पूर्णत्वास नेईल. We are learning this morning Christ before the Christmas or Christ before his birth or Bethlehem. And about that, the profound statement of John Flavel, he says, the condition and state of Jesus Christ before his incarnation was a state of highest and most unspeakable delight in the enjoyment of his Father. आणि म्हणून जर आपल्याला हे समजून घ्यायचं आहे तर जॉन फ्लावेल अशा प्रकारे म्हणतात की देहधारणेपूर्वी प्रभू येशू ख्रिस्त पित्याच्या सहवास मिळणाऱ्या सर्वोच्च व अवर्णनीय आनंदाची गोष्ट आहे. There was no sorrow, no pain, no temptation,
and no death. आणि तिथे कोणतंच दुःख नव्हतं, तिथे काहीच वेदना नव्हत्या, तिथे काहीच मृत्यूचं राज्य नव्हतं. Yeah, probably what he says that Jesus did not experience sorrow before his birth. He did not experience pain. He did not experience temptation. He did not experience death. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की प्रभू येशू ख्रिस्त तिथे स्वर्गामध्ये असताना त्याला कोणतंच दुःख नव्हतं, त्याला काहीच वेदना झाल्या नाही, त्याला काहीच प्रलोभन नव्हतं आणि तसंच मृत्यूचा देखील अनुभव नव्हता. All these things were unknown to Jesus Christ until he willingly subjected himself to them for our sake, says John Flavel. आणि ह्याची त्याला आठवणच नव्हती किंवा ते त्याला माहितीच नव्हतं जोपर्यंत त्याने देह धारण केलं. It is important to know these things to understand his humanity and his birth. आणि म्हणून हे फार महत्वाचं आहे की त्याचा जन्म आणि त्याचं देह धारण करणं हे किती महत्वाचं आहे. Scripture speaks about both eternity of Jesus Christ and pre-existence of Jesus Christ. आणि वचन आपला प्रभू येशू ख्रिस्ताचं अनंत काळ पर्यंत असणारं अस्तित्व आणि त्या अगोदर असणारं देखील अस्तित्व याबद्दल सांगतं. First thing we learn about his eternity by that he shared the glory before the world began. आणि ते आपल्याला कधी कळतं तर त्याने त्याच्याकडे गौरव या सृष्टीच्या निर्मितीच्या अगोदर पासून होतं. And Christ confirms his eternal fellowship with the Father in his high priestly prayer, John chapter 17 verse 5. आणि त्याची जी प्रेषितीय प्रार्थना आहे त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं योहान शुभवर्तमान 17 आणि 5 मध्ये. He says, and now Father glorify me in your presence with the glory that I had with you before the world existed. आणि तिथे आपल्याला पाहायला भेटतं की त्याकडे प्रार्थना करतात, तो म्हणतो की पित्या मला तुझ्या उपस्थितीमध्ये जसं तू गौरवात ठेवलं आणि तशाच प्रकारे त्या गौरवात मला ठेव. John 17:5 in John 17:5 he says that the glory I had with you before the world existed or before the world began. आणि 17:5 आपण मध्ये पाहतो की जग होण्यापूर्वी जो माझ्याकडे गौरव होता, जो माझा गौरव तुझ्याजवळ होता, त्या योगे तू आपणाजवळ माझा गौरव कर. And the glory in this verse speaks about the intimate fellowship, the eternal intimate fellowship of Father and Son. आणि हे जे गौरव या वचनामध्ये लिहिलं आहे ते पित्या आणि पुत्रामध्ये असलेलं घनिष्ठ नात्याबद्दल बोलत आहे. Before the foundation of the world, Christ possessed glory with the Father. आणि सृष्टीच्या निर्मिती अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताकडे पित्याचा गौरव होतं. And this signifies an intimate eternal fellowship between the Trinity or among the Trinity. आणि हे आपल्याला दर्शवतं की ह्या त्रैक्य देवामध्ये किंवा त्रैक्य जे आहेत त्यामधल्या एकोप्याबद्दल ते आपल्याला सांगतं. And Jesus Christ, this prayer was answered by the resurrection and ascension. आणि प्रभू येशूची जी प्रार्थना होती ती त्याच्या पुन्हा येण्यामध्ये आणि पुन्हा उठण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. By which the unbroken eternal glory was revealed again. आणि ती जे कायमस्वरूपी त्याचं जे गौरव होतं ते पुन्हा एकदा आपल्याला दर्शवण्यात आलं. So we learn about the eternal, infinite, or intimate fellowship of Jesus Christ with the Father from this high priestly prayer. आणि म्हणून आपल्याला या प्रार्थनेमध्ये आपल्याला पाहायला भेटतं की जो अनंत काळचा देव होता आणि जो ज्याला काहीच अंत नाही, तो इथे त्याच्या गौरवाबद्दल बोलत आहे. And then we also learn from the words which Jesus used in the Gospel of John. आणि आपल्याला योहानाच्या पुस्तकामध्ये देखील प्रभू येशू ख्रिस्ताने जे वाक्यप्रचार वापरले त्याबद्दल देखील आपणास ठाऊक आहे. The one who descended from heaven. आणि जो स्वर्गातून खाली उतरला. Jesus repeatedly emphasized that he did not ascend to heaven because he was from earth. He ascended because he first descended. आणि तिथे आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त असं नाही म्हणत की मी स्वर्गातून खाली उतरलो असं, तर तो म्हणतो की तो स्वर्गातून पृथ्वीवर उतरला. पृथ्वीवर स्वर्गात गेला नाही तर स्वर्गातून पृथ्वीवर उतरला. Yes, John chapter 3 verse 13, no one has ascended into heaven except he who descended from heaven, the Son of Man. आणि याचा संदर्भ आपल्याला योहानाचं पुस्तक 3 अध्याय वचन 13 मध्ये पाहायला मिळतं की जो स्वर्गातून उतरला तो मनुष्याचा पुत्र, याशिवाय कोणी स्वर्गात चढून गेलेला नाही. So these two words
ascended and descended also speaks of his eternality. आणि आपल्याला इथं पाहायला मिळतं की त्याचं स्वर्गातून खाली उतरणं आणि पुन्हा स्वर्गात जाणं त्याच्या अनंत काळाबद्दलच्या त्याच्या उपस्थितीबद्दल सांगतं. And John chapter 6 verse 33, for the bread of God is he who comes down from heaven and gives life to the world. आणि योहानाचं पुस्तक याचा 6वा अध्याय वचन 33 मध्ये पाहायला मिळतं की ते आपल्याला हे वचन पाहायला मिळतं. आपण ते वाचूया. योहानाचा 6वा अध्याय वचन 33. कारण जो स्वर्गातून उतरतो व जगाला जीवन देतो तोच देवाची भाकर होय. Yes, this verse very clearly teaches that the bread of God, Jesus Christ, he who comes down from heaven. आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं की ती जी भाकर आहे ती स्वर्गातून उतरलेली दुसरं कोणी नसून तर प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आहे. So before we understand that he came from Bethlehem, we should understand that he came from heaven. आणि हे आपल्याला म्हणून आता समजून देणं गरजेचं आहे की बेथलेम या गावातून येण्या अगोदर आपल्याला हे ठाऊक असणं गरजेचं आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा स्वर्गातून सर्वात अगोदर आला आहे. Thirdly, we also learn from this statement where Jesus says, before Abraham, I am. आणि आपल्याला ठाऊक आहे अजून पुढे आपल्याला की अब्रामच्या वेळेस तिथे काय घडलं तर तिथे प्रभू स्वतःला दर्शवतो आणि ते म्हणतो की तो मीच आहे. The clearest declaration of his eternal personhood. आणि इथं आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतं की देवाने त्याच्या अस्तित्वाचं किंवा त्याचं स्वतःचं स्वरूप तिथे प्रकट केलं. He was confronting the Jewish leaders, and in that confrontation, he says, before Abraham, I am. आणि तिथे आपल्याला पाहायला मिळतं की सर्व यहुदी लोकांमध्ये असताना किंवा त्या काळामध्ये त्यांनी बोललं की प्रभू येशू ख्रिस्त सर्वांशी बोलत असताना मग तिथे त्यांच्याशी बोलला की अब्रामाच्या अगोदर पासूनच मी आहे. He did not say, before Abraham, I was, but he said, before Abraham, I am. आणि तिथे तो असं नाही म्हणला की बिफोर अब्रामाच्या अगोदर मी होतो, तर तिथे तो असा बोलतो प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की मी अब्रामाच्या अगोदर पासून आहे. Why is he using I am here, not I was? आणि तिथे प्रभू येशू ख्रिस्त असा का वाक्य प्रचार करत आहे की मी आहे मी होतो असं नाही. Because I am, we have learned in the camp, I am is the name of, or the divine name of Yahweh. आणि आपण आपण कॅम्प मध्ये हे देखील शिकलो की आय एम किंवा मी आहे हे देवाचं अद्भुत नाव याच प्रकारे ते आहे. Christ intentionally applied the eternal name of God revealed to Moses. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जे मोशेला जे नाव देव स्वरूपामध्ये प्रकट केलं होतं तोच ते स्वतःवर अप्लाय करून तो इथे सांगत आहे. Here he is asserting his deity as ever existing timeless God. आणि म्हणून तो इथे दाखवून देत आहे त्याचं दैवी स्वरूप की तो स्वतः देव आहे, त्याला वेळेचं किंवा कालाचं काहीच बंधन नाही. And fourthly, we learn from the phrase that Father sent his Son. आणि चौथी गोष्ट जी अशी आहे की पित्याने पुत्राला पाठवले. The incarnation was not an accidental event. आणि हे देहधारण होणं हे काही असं अचानक घडलेला घटना नव्हती. Many people think that after Adam and Eve, they committed sin, or because of their fall, God made the second plan and sent Jesus Christ. आणि बरेच लोक असे म्हणतात की आदाम आणि हवेने जेव्हा पाप केलं त्यानंतर प्रभूने प्लॅन बी किंवा दुसरी योजना म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवायचं ठरवलं. Sending of the Son to save his bride was the eternal plan before the foundation of the world. That's what we learn from the Bible. आणि म्हणून आपण जर पवित्र शास्त्राचा अधिक अभ्यास केला तर मंडळी जी त्याची वधू आहे तिला वाचवण्यासाठी त्याने सृष्टीच्या अगोदरपासूनच ख्रिस्ताची निवड केली होती. So his coming, his incarnation was not an accident. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं देहधारण होणं हे काही अचानक घडलेली घटना नव्हती. And by the way, let me tell you that there is no accident in the Christian life. आणि म्हणून आपण ख्रिस्ती या विश्वासामध्ये जगत असताना आपल्या जीवनामध्ये कोणत्याही घटना किंवा गोष्टी अचानक घडत नाही. On surface level, we see them as accident and mishaps. आणि नैसर्गिक दृष्ट्या जर आपण त्यांच्याकडे पाहिलं तर आपल्याला ते कदाचित त्या अपघात किंवा घटना अशा प्रकारे आपण त्यांचा अर्थ लावू शकतो. But we know that all things, including the hair of your head, is rooted in the sovereignty and the providence of God.
आणि म्हणून आपल्याला हे देखील ठाऊक आहे आपल्या विश्वासामध्ये की आपला बारीक केस देखील त्या स्वर्गीय देवाच्या सार्वभौम बहुमत्वामध्ये त्या गोष्टीची जतन आहे किंवा त्या गोष्टी त्याला ठाऊक आहे. So, coming of Jesus was not an accident but a deliberate mission rooted in an eternal decree. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं देहधारण होणं ही काही कुठला अपघात नव्हता, तर ते सृष्टीच्या अगोदर पासूनच त्याची नेमणूक करण्यात आली होती. That's what we learn from Galatians. When the fullness of time had come, God sent forth His Son, born of a woman, born under the law. आणि म्हणून आपल्याला ठाऊक आहे गलती करास पत्र याचा 14 अध्याय वचन 4 मध्ये की वेळेच्या पूर्णता झाल्यानंतर देवाने आपल्या पुत्राला पाठविले. Galatians 4:4 is called the theological anchor of the Christmas. आणि गलती करास पत्र याचा 14 अध्याय वचन 4 याला आपण एका प्रकारे एक दैवी ज्ञानाचं एक खूप मोठे असलेलं रूट किंवा त्याचं मूळ असं समजून बोलू शकतो. God sent His Son, proving that Son existed to be sent. आणि म्हणून देवाला दाखवून द्यायचं होतं किंवा त्याला ते दर्शवायचं होतं की वेळेच्या पूर्णतेच्या अगोदर पासून त्याला राखून ठेवलं होतं, तर पूर्ण झाल्यावर त्याला पाठवण्यासाठी. So from here we learn that Jesus is eternal God. आणि म्हणून आपल्याला इथं पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त हा अनंत कालापासूनच देव आहे. God sent Him. He came from heaven. आणि देवाने त्याला पाठवलं आणि तो स्वर्गातून आला आम्हासाठी. He was before Abraham. आणि तो अब्रामाच्या अगोदर पासूनच होता. He shared the glory with the Father before the world. आणि त्याने देवासोबत गौरवमध्ये तो सामील होता. Secondly, we learn Christ's pre-incarnate work. His pre-incarnate work. आणि दुसरी गोष्ट आपण पाहणार आहोत की ख्रिस्ताचे देहधारणे पूर्वीचे कार्य. The term pre-existence refers to real and personal existence of the second person of Trinity before his incarnation. आणि म्हणून ते असं म्हणू शकतो की ख्रिस्ताचं पूर्व अस्तित्व जे आहे ते देहधारणेपूर्वी काय असेल. The pre-existence means that before his birth, he lived, he existed in the Old Testament. आणि म्हणून आपण त्याचा अर्थ असा म्हणू शकतो की ख्रिस्त हा त्याचं पूर्ण अस्तित्व देहधारणेपूर्वी कसं होतं. And this proves his deity. This proves his deity. आणि ते त्याचं दैवी स्वरूप दाखवतं. The confession, the Son is fully God, is fundamental and non-negotiable truth of the Christian faith. आणि म्हणून आपण हा विश्वास बाळगतो की ख्रिस्त हा पूर्ण देव आहे. Christ did not become divine at some point after his entry into the world, but he was always been God. आणि म्हणून ख्रिस्त हा काही काळासाठी दैवी म्हणून असा नव्हता, तो अनंत कालापासूनच दैवी असा आहे. As theologian Greg Lanier rightly states, to deny the pre-existence of Christ is to deny his deity. To deny the pre-existence of Christ is to deny his deity. आणि म्हणून ते अशा प्रकारे आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला पूर्व अस्तित्व जर आपण नाकारतो तर त्याचं आपण दैवी स्वरूप नाकारतो. The Bible not only clearly teaches the doctrine but also reveals this reality throughout the gospel and the epistles. आणि म्हणून हे दैवी शिक्षण जे आहे ते वचन फक्त सांगतच नाही तर त्याला ते वारंवार आठवण करून ते प्रगट करतं. His works and his words prove that he existed before Bethlehem, before his birth. आणि म्हणून त्याचं वचन आणि त्याची कार्य जी आहे ती त्याच्या अनंतकालापासून तो असणं हे दर्शवतं आणि ते वचनातून वारंवार दाखवतं. Quickly we are going to see Christ's pre-incarnate activity. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं पूर्व अस्तित्व अगोदर त्याने केलेले कार्य. Christ and the creation. आणि ख्रिस्त आणि सृष्टीची निर्मिती. Many Christians even think that the world was created by God the Father or by Yahweh. आणि बरेच लोकांचा विश्वास असा आहे किंवा ते असं म्हणतात की जी सृष्टीची निर्मिती आहे ती यावे जो देव आहे त्याने केली. And that is true. आणि ते निश्चितच खरं आहे. But Bible also talks that Jesus Christ was actively involved in the creation. आणि आपल्याला हे देखील ठाऊक करणं गरजेचं आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा वारंवार निर्मितीमध्ये उपस्थित होता. Christ existed before Bethlehem
actively participating with the Father and Holy Spirit in the work of the creation. आणि म्हणून ख्रिस्त बेथलेहेम गावी जन्म घेण्याच्या वेळेस देखील सृष्टीच्या निर्मितीमध्ये किंवा त्या सर्व गोष्टीमध्ये त्याची उपस्थिती तिथे होती. 1 Corinthians chapter 8 verse 6 says, 8 for us there is one God and Father from whom are all things and for whom we exist, and one Lord Jesus Christ through whom we are all things and through whom we exist. आणि म्हणून पहिली करिंथ्याचा 8वा अध्याय वचन 6 आपण वाचणार आहोत. तिथे आपल्याला पाहायला मिळतं की तरी आपला एकच देव म्हणजे पिता आहे, त्याच्यापासून अवघे झाले व आपण त्याच्यासाठी आहोत, आणि आपला एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्याद्वारे अवघे झाले व आपण त्याच्याद्वारे आहोत. Colossians chapter 1, 15, 16, 17, John chapter 1, all these verses prove that Jesus was actively involved with the Father and Holy Spirit in the work of creation. आणि कलसीकरास पत्रामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं की देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला निर्मितीमध्ये कसं रचला आणि त्याचे वारंवार आपल्याला संदर्भ पाहायला मिळतात. And under this heading, Christ's pre-incarnate activity, we also learn that Christ with Israel in the wilderness. आणि म्हणून आपल्याला अजून देखील आपण संदर्भामध्ये असं पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त अरण्यामध्ये देखील इस्रायल राष्ट्रासोबत कसा होता. When Israel wandered in wilderness, Christ was sovereignly with them and sustained them. आणि मग अरण्यामध्ये इस्रायल राष्ट्रातले सर्व लोक जसे भटकत होते त्यावेळेस त्याच्यासोबत सार्वभौमरित्या तो कसा त्याच्यासोबत उपस्थित होता. 1 Corinthians 10:4 says, and all drank the same spiritual drink, for they drank from the spiritual rock that followed them, and the rock was Christ. आणि पहिली करीन 10:4 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की तो खडक म्हणून तिथे लिहिला आहे. आपण तो संदर्भ वाचूया. आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पित होते. तो खडक तर ख्रिस्त होता. या गोष्टीविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. Here Paul is mentioning or is explaining that Jesus Christ is the one who redeemed and sustained the Israel. आणि म्हणून इथं पौल या गोष्टीची आठवण त्यांना करून देत आहे की इस्रायल राष्ट्राला त्या सर्व त्रासातून हालापेष्टामधून काढण्याच्या वेळेपासून ख्रिस्त त्यांच्या सोबत होता आणि तिथे ख्रिस्त कसा होता आणि तो खडक ख्रिस्त होता. From Psalms we learn that Jesus Christ had intellectual dialogue with the Father. आणि आपल्याला स्तोत्रामध्ये पाहायला मिळतं की पिता आणि पुत्रामध्ये कशा प्रकारचं संभाषण होत आहे. The Psalm record the eternal conversation between Father and the Messiah. आणि स्तोत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की त्या पिता आणि पुत्रामध्ये कशा प्रकारचं संभाषण होतं. Psalm 110 verse 1. आणि स्तोत्र संहिता याचा 110वा अध्याय आणि वचन 1. The Lord says to my Lord, sit at my right hand until I make your enemies your footstool. आणि तिथे आपल्याला पाहायला मिळतं की असं वचन म्हणतं की माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो की मी तुझे वैरी तुझे पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस. God delighted to reveal the conversation between the first person of Trinity to the second person of the Trinity. आणि म्हणून देवाला फार आनंद होत आहे की दैवी स्वरूपामध्ये जो प्रथम जो पवित्र पिता आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त जो दुय्यम नसून पण त्याच्या सोबतचा जो आहे जो त्याच्या उजवीकडे आहे त्याच्या दोघांचं संभाषण तिथे सांगत आहे. So Psalm speaks about Jesus Christ. आणि स्तोत्र संहितामध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं की हे वचन प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल सांगत आहे. And then we also learn the glory of Christ in Isaiah. आणि म्हणून आपल्याला अजून एक संदर्भामध्ये पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव यशाच्या पुस्तकामध्ये. We all know that in Isaiah chapter 6, in the vision, Isaiah saw the Lord seated on the throne. आणि आपल्याला यशाच्या 6व्या अध्यायामध्ये ठाऊक आहे की यशाला जेव्हा दृष्टांत पडला तर त्याला त्या न्यायासनावर किंवा राजसनावर प्रभू परमेश्वर बसलेला दिसला. And John chapter 12 verse 41 says, Isaiah said these things because he saw his glory and spoke of him. आणि यशायाचा 12वा अध्याय वचन 41 आपण वाचणार आहोत. John 12:41. John 12:41. Isaiah said these things because he saw his glory and spoke of him.
आणि तिथे आपल्याला पाहायला मिळतं की यशाने त्याचा गौरव पाहिला म्हणून तो असे म्हणाला आणि त्याच्याविषयी बोलला. Yes, so even we have Christ in the book of Isaiah. आणि आपल्याला इथे ठाऊक होतं की यशाच्या पुस्तकामध्ये देखील ख्रिस्ताची जे पूर्व अस्तित्व आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळतं. And quickly we are going to see the two examples of Christophany. आणि इथं आपण अजून एक काही उदाहरणं पाहणार आहोत की ख्रिस्ताचं स्वतःचं प्रगटीकरण. What Christophany means? आणि ते हे प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतःला प्रगट करणं हे काय त्याला आपण काय म्हणू शकतो? Before the birth of Jesus Christ, he appeared to the people in the Old Testament as the angel of the Yahweh, Jehovah. आणि मग ते अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की त्याचा जन्म घेण्या अगोदर यहोवा म्हणून परमेश्वर यहोवाचा दूत. यहोवाचा दूत म्हणून त्याने स्वतःला कशा प्रकारे प्रगट केलं. Christ at the burning bush. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या जळत्या झुडपामध्ये. Exodus chapter 3 verse 2. The angel of the Lord appeared to him in the flame of the fire. आणि आपल्याला पाहायला मिळतं निर्गम याचा 3रा अध्याय वचन 2मध्ये की परमेश्वराचा दूत अग्नीच्या ज्वालेत प्रगट झाला. Yet this angel speaks as God speaks. आणि इथे हा जो दूत आहे अशा प्रकारे बोलत आहे जसं परमेश्वर स्वतःच वाणी करत आहे. Exodus chapter 3 verse 6. I am the God of your father, the God of Abraham, Isaac and Jacob. आणि मग तिथे आपल्याला 6व्या वचनामध्ये पाहायला भेटतं की मी तुझ्या पित्याचा देव आहे आणि अब्राम, याकोब आणि इसाकाचा देखील देव आहे. Yes, Moses hid his face before this angel because he feared God. आणि ते आपल्याला पाहायला मिळतं की मोशे भयभीत झाला कारण तो देवाच्या उपस्थितीमध्ये होता. This was Christ, the eternal word, revealing God. आणि हेच प्रभू येशू ख्रिस्त स्वतःच्या वचनाद्वारे आणि त्या स्वतः तिथे दूत या नात्याने स्वतःला प्रगट करत होता. So from this Christophany we learn that before Christ lay in the manger, he stood in a holy fire before Moses. आणि मग इथे आपल्याला पाहायला मिळतं की त्या गायीच्या गोठ्यात येण्या अगोदर तो तिथे त्या अग्नीमध्ये उपस्थित होता. Secondly, Christ before Joshua. आणि आपण दुसरं उदाहरण पाहणार आहोत की प्रभू येशू ख्रिस्त यहोशाच्या अगोदर. In Joshua chapter 5 verse 14, I am the commander of the army of the Lord. आणि मग म्हणून आपण एक संदर्भामध्ये पाहतो की यहोशुआ 5:14 मध्ये की मी परमेश्वराच्या सेनाचा अधिपती आहे. So to Joshua, Jesus Christ revealed as the commander of the army of the Lord. आणि इथे प्रभू येशू ख्रिस्त स्वतःला एक सेनाधीश म्हणून स्वतःला प्रगट करतो. How do we know that Joshua fell on his face in worship? आणि आपण हे कशा प्रकारे ओळखू शकतो तर यहोशुआ खाली पडला आणि त्याने त्याची आराधना केली. We know that in the Old Testament from the book of Deuteronomy, people they always worship the one true God. आणि आपल्याला अनुवादाच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतं की लोकांनी देवाची कशा प्रकारे आराधना केली. In Exodus we learn that Moses he worshipped this angel of Yahweh, and here we learn that Joshua fell on his face in worship. आणि आपल्याला इथं निर्गमच्या पुस्तकात देखील पाहायला मिळतं की मोशेने कशा प्रकारे आराधना केली आणि यहोशाच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की यहोशुआ खाली पडला. The commander accepted it. Jesus Christ accepted this worship from Joshua. आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं की यहोशुआने सादर केलेली जी आराधना आहे ती प्रभू येशू ख्रिस्ताने स्वीकारली. And the commander of the army of the Lord said in Joshua chapter 5 verse 15, take off your sandal, for the place where you stand is holy. आणि आपण ते वचन देखील वाचत आहोत यहोशुआचं पुस्तक 5वा अध्याय वचन 15. 5:15. परमेश्वराचा सेनापती यहोशुआला म्हणाला, आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती पवित्र आहे. तर यहोशुआने तसे केले. Yes, from Exodus we know that the same verse we have there. God said to Moses the same thing, take off your sandal, for the place where you stand is holy. आणि आपल्याला ठाऊकच आहे की मोशेच्या गोष्टीमध्ये देखील तिथे अशाच प्रकारे झालं की मोशेला त्या जळत्या झुडपामधून देवदूत बोलला की तू इथे तुझा पायातले जोडे काढ, कारण की ही जी जागा आहे की ती जागा जी आहे ती पवित्र आहे. Is ground holy? Is the place holy? आणि ती फक्त जागाच पवित्र आहे का? What God wanted to tell to Moses and Joshua, that my presence is here and I am holy.
आणि म्हणून देवाला काय दाखवायचं होतं की ही जागा पवित्र यासाठी आहे कारण की माझी उपस्थिती तिथे आहे. So, these two examples of Christophany, we learn that Jesus, he appeared before he was born in the manger. आणि म्हणून आपल्याला या दोन उदाहरणामधून पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताची जी उपस्थिती होती किंवा आपल्याला त्याच्या गायीच्या गोठ्यांच्या मध्ये जन्म घेण्याच्या अगोदर कशा प्रकारे होती. This was Christ in the book of Joshua. This was Christ, the divine warrior, the Lord of hosts. आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं यहोशूच्या पुस्तकामध्ये की प्रभू येशू ख्रिस्त एक सेनाधीश म्हणून जो सर्व सेनांचा प्रभू अशा प्रकारे स्वतःला दाखवतो. The wonder of Christmas is that eternal Son stepped down into our world to redeem the sinners like us. आणि म्हणून हे किती अद्भुत आहे की त्या अनंत कालापासून असलेल्या पुत्राने आपल्यासाठी आपल्या पापांच्या तारणासाठी स्वतःला एका कालाच्या मर्यादेमध्ये घातलं. Acknowledge this first. आणि हे आपण म्हणून मान्य केलं पाहिजे. The one who entered the time has always been the Lord of the time. आणि म्हणून ते अशा प्रकारे आहे जो काळात आला तो सदैव काळाचा प्रभू आहे. Worship Christ who was before the Christmas, before Bethlehem, before manger. आणि म्हणून आपल्याला अशा ख्रिस्ताची आराधना करायची आहे जो त्या गायीच्या गोठ्यात जन्म घेण्या अगोदर पासूनच प्रभू आहे. And our joy in the Christ of Christmas will be made complete. Our joy in Christ will be made complete. आणि म्हणून आपला जो आनंद आहे तो ख्रिस्तामध्ये पूर्णत्वास जाणार आहे. Finally, my friends, Christ did not begin in Bethlehem. He is eternal word who always was. आणि म्हणून ख्रिस्ताचा जन्म हा काही फक्त बेथलेम मध्ये नाही तर त्याच्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जे वचन स्वतः म्हणतं की ते अनंत कालापासून आहे आणि अनंत कालासाठी आहे. तशाच प्रकारे ख्रिस्त हा अनंत कालापासून आणि अनंत कालासाठी आहे. In order to understand or celebrate the Christmas, we should understand who Jesus Christ is. आणि म्हणून नाताळ किंवा आज जो आपण आनंद साजरा करत आहोत हे समजण्यासाठी आपल्याला ख्रिस्त कोण आहे हे समजणं फार गरजेचं आहे. If we just involved or entangled just in the shepherds and magi, in manger and all those things and many other superficial things, and if we don't acknowledge that Christ was eternal and his pre-existence, we will not really have the clear idea of the Christmas. आणि म्हणून आपण सर्व या बाकीच्या गोष्टी मेंढपाळ ते मागी लोक आणि तशाच अजून दुसऱ्या ज्या भौतिक गोष्टीमध्येच फक्त आपण लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला जो खरा ख्रिस्त आहे जो अगोदरपासूनच आम्हासाठी होता त्याचं महत्त्व कळणार नाही. The manger reveals not only humility but the mystery of deity taking flesh on himself. आणि म्हणून ती गायीचा गोठा हा फक्त त्याच्या नम्रतेबद्दल दर्शवत नाही तर जो स्वर्गीय पिता आहे जो गौरवारूढ आहे त्याच्या नम्रतेबद्दल ते सांगतं. True Christmas joy begins with worshiping the Christ who existed before the time. आणि म्हणून या नाताळाचा किंवा या आनंदाचा जो कारण आहे तो असा ख्रिस्त आहे जो सुरुवातीपासूनच आम्हासाठी आहे. Christ before manger, Christ before Bethlehem, Christ before his birth is our God. He is the eternal and he lived always. आणि असं तोच ख्रिस्त जो त्या गायीच्या गोठ्यापासून च्या अगोदरपासून आहे बेथलेम गावाच्या अगोदरपासून आहे. In order to understand his coming and his dying on the cross, his living for us, we need to understand who he was and where he was before he came in the manger. आणि म्हणून तो या पृथ्वीवर आला त्याने आपल्या पापासाठी स्वतःला खंडून घेतला हे समजण्या अगोदर आपल्याला हे देखील ठाऊक असणं गरजेचं आहे की त्या अगोदरपासून तो सृष्टीच्या निर्मितीपासून कोण होता. May the Lord help us to understand the pre-existence of Jesus Christ and Jesus as eternal God. आणि म्हणून देव तुम्हाला कृपा पूर्व की प्रभू येशू ख्रिस्त जो सृष्टीच्या निर्मितीपासून आणि त्या अगोदरपासून जो आहे ते समजण्यात तुम्हाला सहाय्य करो. Yes. Over to Brother Prashant. He will lead us.